नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. कापूस वेचून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाडीला काँग्रेस आमदाराच्या कारची धडक. भीषण अपघातात एक जण ठार. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्या गाडीचा नुकताच अपघात झाला असून दर्यापूर नजीक हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताच्या वेळी बळवंत वानखेडे हे त्यांच्या गाडीऐवजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या गाडीतून प्रवास करत होते. त्यामुळे या अपघातातून ते सुखरूप बचावले आहे. मात्र आमदार वानखेडे यांच्या गाडीचा आणि शेतातून परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून 4 मजूर अतिशय जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून दरम्यान दर्यापूर शहरातील शाळेच्या स्नेह संमेलनाला भेट देण्याकरता माजी मंत्री यशोमती ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार वानखेडे आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांचा हाच ताफा दर्यापूरकडे येत असतानाच आमदार वानखेडे यांची गाडी त्यांच्या मागील ताफ्यामध्ये होती. शेतकरी असणारे मोहम्मद खालिक हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचून त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये मजुरांना भरून दर्यापूरकडे येत असतानाच आमदार वानखेडे यांच्या वाहनाने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक मारली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आमदार वानखेडे हे सुखरूप बचावले. मात्र मजुरांच्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसल्यामुळे एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून बाकीचे मजूर अतिशय गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामध्ये आमदार वानखेडे यांच्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून पुढील उपचारासाठी या जखमी रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुरेश साळवे, विमलाबाई राऊत, संगीता नान्ने, नीता साळवे, संजय इंगळे आणि अहमद शमीम असं या जखमी झालेल्या मजुराचं नाव आहे.